राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। उपमे म्हणो गगन तरी गगना परीसते निर्गुण। या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या सद्गुरु तत्वाच्या सद्गुरु चिंतनाच्या विषयामध्ये समर्थ असं म्हणतात की सद्गुरूंना गगनाची उपमा दिली। गगन म्हणजे आकाश। आकाश कसं आहे? आकाश निळभोर आकाश आहे। आकाशाची व्याप्ती मोठी आहे। सगळीकडे कुठेही पाहिलं तरी ती आकाश सगळीकडे पाहायला मिळतं। आकाश याचा अर्थ अध्यात्म शास्त्राच्या दृष्टीनं पोकळी आहे, पण आकाश हे सर्व व्यापक आहे। आपल्याला एकच आकाश माहिती असतं बरं का। वरती बघितल्यानंतर जे दिसतं त्याला आपण आकाश असं म्हणतो, पण आणखीन एक आकाश अशा दृष्टीनं आहे किंवा असतं, आपल्या माहितीसाठी सांगतो, आपल्या चिंतनासाठी सांगतो, कारण हे चिंतन आहे आणि हे चिंतन अशासाठी आहे की ते आत्मसात करण्यासाठी, शिकण्यासाठी, थोडंसं अध्यात्माचं मार्गदर्शन होण्यासाठी हे चिंतन आपलं सुरू आहे। आकाश म्हणजे फक्त वरती दिसतं ते नाही, ते तर आकाश आहेच आहे, पण आणखीन एक आकाश असं असतं। एखादं आपण मोठं पातेलं घेतलं किंवा हंडा घेतला, मोठी घागर घेतली का, आता आणखीन एखादं पिंप घेतलं म्हणा, किंवा आता अलीकडच्या भाषेत आणखीन जे काही असेल ते मोठं एखादं पात्र भांडं घेतलं आणि मोठं एखादं पातेलं किंवा असं काहीतरी भांडं घेतल्यानंतर आपण जर आतमध्ये बघितलं, आतमध्ये काही नसतं। आतमध्ये जे त्याच्यामध्ये पोकळी असते ना, त्या पातेल्यातली, त्या हंड्यातली किंवा त्या भांड्यातली जी पोकळी असते, ती पोकळी म्हणजे आकाश। आपल्या लक्षात आलं का? भांड्यातली, पातेल्यामध्ये पाणी नाही, काहीही भरलेलं नाही, पण आतमध्ये जी पोकळी आहे, आतमधली जी पोकळपणा जो आहे, आतमध्ये हवा असते। आपण जर त्याला कान लावले तर त्याच्यातून आवाज येतो। ती जी पोकळी असते त्याला आकाश असं म्हणतात। हा ठीक आहे, हा समजावून घेण्याचा विषय आहे, पण ती पोकळी म्हणजे आकाश। मग सद्गुरु तत्वाला या पोकळीचं किंवा या आकाशाची उपमा देता येत नाही। का बरं देता येत नाही? तर समर्थ असं म्हणतात की सद्गुरूला आकाशाची उपमा उणी पडते, कमी पडते, कारण आकाश हे पंचमहाभूतांच्या पैकी आहे। त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत। ही पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतांच्या पण सद्गुरू मात्र त्या पंचमहाभूतांच्या कुठल्याही कक्षेमध्ये येत नाहीत। पंचमहाभूतांच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते सद्गुरू तत्व आहे आणि त्या सद्गुरू तत्वाची जाणीव करून घेण्यासाठी सद्गुरू तत्व हे निर्गुण आहे। कारण प्रत्येक पंचमहाभूतांना कोणता ना कोणता तरी गुण जोडलेला आहे। गुणातीत अशा प्रकारचं जे आहे ते गुणातीत असणारं तत्व म्हणजे सद्गुरू तत्व आहे। ते निर्गुण आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण नाही, ते निराकार आहे। आता प्रत्येकाला आकार आहे। आकार असलेली वस्तू कधी टिकते का? नाही टिकत। आकार असलेली वस्तू टिकत नाही, उंची असलेली वस्तू टिकत नाही, कुठलीही वस्तू टिकत नाही, कारण या प्रत्येक वस्तू जी आहे ही पंचमहाभूतानं बांधलेली आहे, पंचमहाभूतांच्या कक्षेमध्ये येणारी आहे। आणि म्हणून सद्गुरू तत्व हे निर्गुण आहे, निराकार आहे। आणि हे निर्गुण आणि निराकार असणारं जे तत्व आहे ते निर्गुण निराकार तत्व सुद्धा कशा प्रकारचं आहे पहा।
ते अत्यंत दयाळू आहे, अत्यंत कृपाळू आहे. त्याला मेरूची उपमा आपण पाहिली, पण मेरूची उपमाही देता येत नाही, कारण ते कठोर अशा प्रकारचं तत्व नाही आहे. अत्यंत शुद्ध आहे, सात्विक आहे, निर्भेळ आहे. म्हणून त्यांची उपमा अशी दिलेली आहे त्यांना की सद्गुरु तत्व कसं आहे पहा. त्रिविध तापकहार कहे गुरुपाय, भव सिंधु सीतार कहे गुरुपाय, स्वात्म सुखाचे बीज हे गुरुपाय, नयनी रघुवीर दाविती हे गुरुपाय. आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारे हे गुरुपाय असतात. म्हणून त्यांना प्रार्थना करताना म्हणावं, हे दयाळुवा, हे दयाळुवा, हे दयाळुवा, स्वामी राघवा. पहा, आई मुलाला अत्यंत करुणेनं जेव्हा हाक मारते ना, प्रेमानं जेव्हा हाक मारते, तेव्हा मूल पहिल्या हाकेला ओ देतं. आईच्या आवाजातला करारीपणा आणि आईच्या आवाजातली हाक मारण्याच्या आवाजावरून मुलगा तिला प्रतिसाद द्यायचा की नाही तिच्या आवाजावरून ठरवतो. सद्गुरू अत्यंत प्रेमळपणानं आपल्याला जेव्हा हाक मारतात, तेव्हा आपली पहिल्या त्यांच्या हाकेला ओ असली पाहिजे. आपण त्यांच्या पहिल्या हाकेला त्यांच्या चरणाजवळ आपण गेलेलो असलं पाहिजे. आपण पहिल्या हाकेला त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालेलं असलं पाहिजे. आणि असं हे सद्गुरु तत्व, या सद्गुरु तत्वाचं स्मरण आणि चिंतन अंतःकरणामध्ये व्हावं, असाच हा समर्थांचा समर्थ संदेश या चिंतनाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.